विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झालाय, त्या संदर्भातल्या बातम्या पाहूया। बीडच्या कारखेल खुर्दमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूलच नाहीये। गुडघाभर पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ, नदीवरील पूल बनवण्यात यावा अशी ग्रामस्थांनी मागणी करूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। लातूर जिल्ह्यातल्या मन्याड नदीची पाणी पातळी वाढली। अहमदपूर ते हदगळ गावाजवळचा पुलावर पाणी, वाहतूक बंद। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, इसापूर धरणाचे एक दरवाजे उघडले तर 18,668 क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग। वसमत तालुक्यातील दांडेगावकडे जाणारा मार्ग ओढ्याला पाणी आल्यानं बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पुन्हा पावसाला सुरुवात। बीड जिल्ह्याला येलो अलर्ट। अतिवृष्टीनं बीड जिल्ह्याचं प्रचंड नुकसान, शेतातील सर्व प्रकारची पिकं, फळबागा उद्ध्वस्त। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी, वडखळ गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। ओढ्याचं पाणी गावात घुसल्यानं पूरस्थिती। लातूर जिल्ह्यातल्या तेरणा नदीला पुन्हा एकदा पूरची स्थिती, तर निलंगा ते कासार शिरसी मार्गावरती पुलावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला। दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा, भाजप आमदार चरणसिंह ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात। परळीच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात, मोंडा मार्केटमध्ये देखील पाणी साचलं। नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस, परमेश्वर, कामठी, सावनेर, काटोल काही भागात पाऊस, काही भागात वादळी वारा आणि गाराही पडल्या। संत्रा बागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान।